हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। एकनाथ खडसे 8 किंवा 9 तारखेला भाजपमध्ये येणार, मंत्री गुलाबराव पाटलांचा दावा। जेपी नड्डा, बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये गुढीपाडव्याला एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश होण्याची शक्यता, खडसेंची राज्यपालपदी वर्णी लागण्याचीही शक्यता। एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाबाबत माहिती नाही, पण खडसे बऱ्याच दिवसांपासून दबावात, खडसेंच्या भाजप प्रवेशावर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया। रोहिणी खडसेंसोबतच्या बोलण्यातून खडसे भाजपमध्ये जातील असं वाटलं नाही, खडसेंच्या भाजप प्रवेशावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। शरद पवार आज दौंडच्या दौऱ्यावर, दौंडमध्ये शरद पवार सकाळी ख्रिस्ती बांधवांशी संवाद साधणार, दुपारी दौंडमधील पदाधिकाऱ्यांसोबत महत्वाची बैठक होणार। सुप्रिया सुळेंचा आज नवी मुंबईमध्ये भव्य कार्यकर्ता मेळावा, माथाडी कामगारांशीही संवाद साधणार, तर नगर दक्षिणचे भाजप उमेदवार सुजय विखे पाटलांचीही कामोठेमध्ये सभा। रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये नारायण राणेंकडून स्वतःच्या उमेदवारीचे संकेत, रत्नागिरी चिपळूणमधून 2 लाखांनी लीड मिळेल, राणेंचं विधान, किरण सामंत आणि राणेंमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच। नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पालघर, रत्नागिरी, ठाण्याची जागा सोडू नका, बैठकीमध्ये मंत्र्यांची शिंदेंकडे मागणी, तर चर्चा सुरू, मार्ग नक्की निघेल, शिंदेंचं आश्वासन। काँग्रेसचा मोठा नेता संपर्कात, वर्षावरील बैठकीमध्ये चर्चा, सूत्रांची माहिती, पुढील 48 तासामध्ये संजय निरुपमांचा शिवसेनेमध्ये प्रवेश होईल, संजय शिरसाट यांची माहिती। अमरावतीनंतर बच्चू कडूंचा रामटेकमध्येही बंड, रामटेक लोकसभेत महायुतीचे सहकारी बच्चू कडूंचा काँग्रेस उमेदवार श्यामकुमार बर्वेंना पाठिंबा। मवियामध्ये सांगली भिवंडीच्या जागेचा तिढा, काँग्रेसची दिल्लीमध्ये पुन्हा बैठक होणार, काँग्रेस नेत्यांनी नौटंकी बंद करून मवियाचं काम करावं, अन्यथा महाराष्ट्रामध्ये तुमची कोंडी करू, सांगलीच्या जागेवरून राऊतांची धमकी। महायुतीच्या लोकसभा उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी मैदानात, मोदींची उद्या महाराष्ट्रामध्ये पहिलीच जाहीर सभा, चंद्रपूरमध्ये 16 एकर परिसरात सभेचं आयोजन। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये 28% पाणीसाठा, आवश्यकता भासल्यास 10 ते 15% पाणी कपातीचे पालिकेकडून संकेत। 9 एप्रिलपर्यंत बोरघाटात सकाळी 6 ते दुपारी 12 वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी, सुट्ट्यांमुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निर्णय। पुढील 2 दिवस मध्य महाराष्ट्रासह विदर्भामध्ये पावसाची शक्यता, आज मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा इशारा, तर उद्या विदर्भासह मराठवाड्यामध्ये गारांचा पाऊस पडण्याचा अंदाज। सोनं प्रतितोळा 71,000 तर 1,400 रुपयांच्या वाढीसह चांदीचाही दर 80,900 रुपये प्रति किलोवर। आजपासून 6 जूनपर्यंत कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या, उन्हाळी सुट्टीनिमित्त मुंबईतून कोकण मार्गे 24 जादा गाड्या सोडण्यात येणार। अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी आज मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, माटुंगा मुलुंड अप आणि डाऊन भीमा मार्गावर आणि ठाणे वाशी नेरूळ मार्गावर ब्लॉक। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।